नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी संदीप भालेराव. मित्रांनो, जी आपण सिरीज चालू केली होती ब्रह्मास्त्र, ठीक आहे, जी PYQची सिरीज होती, त्यामध्ये आपण गट ब याचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत हे सर्व ॲपवर टाकलेले आहेत. म्हणजे आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ग्रुप सीला आपण काय करतो आहे, ग्रुप सीचे काही पेपर्स आहेत जे आपण यूट्यूबला घेणार आहोत. ठीक आहे. सो जी आपली बॅच ब्रह्मास्त्र, आता ही बॅच कंबाईनसाठी आहे, म्हणजे ग्रुप बीसाठी आहे आणि ग्रुप सीचे पण काही क्वेश्चन पेपर त्यामध्ये घेतलेत, प्लस ही राज्यसेवेसाठी पण आहे. त्या अंतर्गत आपण मागच्या 5 ते 6 वर्षाचे क्वेश्चन पेपर ॲनलाईज करणार आहे. ॲनलाईज इन द सेन्स त्यामध्ये लॉजिक तुमचं काय असायला पाहिजे, कोणते प्रश्न एलिमिनेट किंवा कोणते पर्याय एलिमिनेट व्हायला पाहिजे, कोणते कीवर्ड्स तुम्हाला दिसायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमचा स्कोर कसा बूस्ट होईल. सर्वस्वी ऑल इन ऑल आपण काय म्हणतोय, लॉजिक इज मॅजिक. ठीक आहे. जो आपला फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला, KLT म्हणजे नॉलेज सर्वात वरती, त्यानंतर लॉजिक आणि त्यानंतर ट्रिक्स. तर हा जो पेपर आहे 2022चा गट कचा पेपर आहे 2022चा, तो आपण ह्याच फॉर्म्युल्याने सोडवू. ठीक आहे. चला बघा, प्रश्न पहिलाच आहे. प्रश्न पहिला. आता जर मी प्रश्न पहिला पाहिला तर कशावर दिसतोय मला हा प्रश्न आहे करंट अफेअर्सवर. ठीक आहे. हा प्रश्न करंट अफेअर्सवर आहे. मग करंट अफेअर्सचे जे वन लाईनर क्वेश्चन आहेत, करंट अफेअर्सचे काही वन लाईनर क्वेश्चन आहेत जे तुम्हाला माहीतच पाहिजे. आता लेट्स सपोज 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. यामध्ये हे तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण तुम्हाला एक सांगू का, हे जे फिल्म फेस्टिवल आहे हे ऑलमोस्ट सर्व पेपरमध्ये दिलेलं होतं. सर्व जे आपले मासिकं राहतात किंवा न्यूजपेपर असते किंवा किंवा इयरबुक असते, त्यामध्ये असते. म्हणजेच काय, हा अपेक्षित आहे का अनपेक्षित आहे? ॲज युजल हा अपेक्षितच आहे. अपेक्षित प्रश्न आहे. ठीक आहे. आता अपेक्षित आणि अनपेक्षित हे काय आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या मागचे जे यूट्यूबचे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून अपेक्षित प्रश्नामध्ये आला. आता जरी आपला अभ्यास नाही आहे तर आपण सुरुवातीला काय करणार, सुरुवातीला मी काय करणार, नॉलेज यूज करणार. ठीक आहे. नॉलेज यूज होतं आहे का, नाही. लॉजिक काय दिसतंय का वेगळं, कीवर्ड्स नाही. थर्ड, ट्रिक्स. जर ह्या तिन्ही गोष्टी अप्लाय केल्या तरी माझा प्रश्न सुटत नाही ना, तरी मित्रांनो काय करायचं, ज्या वेळेस आपण काय म्हणतो की बाबा पूर्ण नाव असतं. ठीक आहे. इथं पूर्ण नाव कोणाची दिलंय का, बघा, नवाजुद्दीन सिद्दीकी दिलंय, अक्षय कुमार दिले, पंकज त्रिपाठी दिले, 3 नावं दिली आहेत. फक्त एकच असं नाव आहे जे धनुष दिलेलं आहे. फक्त एकच असं नाव आहे जे धनुष दिलेलं आहे. उत्तर हे आहे. परंतु बघा, ही ट्रिक आहे. हे लॉजिक नाही. लॉजिक इज समथिंग डिफरंट दॅन ट्रिक. म्हणजे ट्रिक आणि लॉजिकचा मला फरक आता कळेलच. ठीक आहे. आता याला मी ट्रिक किंवा याच्या बेसिसवर सोडवणार नाही. हा कम्प्लिटली नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. याला उगाच ट्रिक आणि लॉजिकमध्ये फसवायचं नाही. नॉलेजचा प्रश्न आहे, नॉलेजने सुटायला पाहिजे, कारण नॉलेज इज सुप्रीम. ठीक आहे. चला, कारण यामध्ये काही कीवर्ड्स दिसतच नाही आहे मला. क्वेश्चन पेपर ॲनलाईज करताना ना, जे नॉलेजचे प्रश्न आहे ते नॉलेजने सुटायला पाहिजे. कोणतंही काही लॉजिक किंवा ट्रिक्स घुसवायचं नाही त्यामध्ये. चला, आता बघा, यामध्ये प्रश्न क्रमांक 2 काय, 2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत? काय, भौतिकशास्त्रज्ञ म्हणजेच काय, ह्या व्यक्तीने ते पदक मिळवलेलं आहे, ते भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे ह्या शास्त्राचा त्यांचा अभ्यास झालेला आहे. बरोबर. म्हणजे ॲटलिस्ट डॉक्टर म्हणजे PhD वगैरे केलेलं किंवा प्रोफेसर अशी काही पदवी असायला पाहिजे. त्या व्यक्तीजवळ अशी काही पदवी असायला पाहिजे. आता आपण पर्याय बघू. बघा, इथं काय दिलंय,
प्रोफेसर दीपक धर, ठीक आहे, बाकी पर्याय पण वाचून घ्यायचे. दुसरं काय, अशोक कुमार बरुआ, नाही माहीत कारण डिग्री नाही आहे. बिमला बुटी, नाही माहीत. आणि डी भावळकर. मला एक चांगलं माहीत आहे, जर भौतिकशास्त्रज्ञ आहेत तर डिग्री होल्डर तर असतील, कुठे प्रोफेसर तर असतील. म्हणजेच काय, ही तुमच्यासाठी हिंट आहे मित्रांनो. हे आयोग तुम्हाला हिंट टाकून देते. आयोग बाय डिफॉल्ट तुम्हाला हिंट टाकून देते. नॉलेज जर माझं आहे, जर मी वाचलंय, तो नो डाऊट मी नॉलेजने बरोबर उत्तर देईन. लॉजिक काय म्हणतंय माझं लॉजिक असं म्हणतंय, हे व्यक्तिमत्व ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टविषयी शिकलेलं आहे ना, मग ॲटलिस्ट डॉक्टरेट किंवा प्रोफेसर काहीतरी पदवी त्यांच्या नावासमोर आयोग तुम्हाला देणारच. कारण आयोगाला काय करायचं आहे, आयोगाला तुम्हाला टेस्ट करायचं आहे, फक्त अभ्यासाच्या बेसिसवर नाही. तर असे कीवर्ड्स असतात ना, याला कीवर्ड म्हणतात. ठीक आहे, हा तुमचा कीवर्ड आहे, हा तुमचा कीवर्ड आहे. प्रोफेसर दिलंय, विषय मिटला. जर नॉलेजच्या बेसवर नाही सुटला तर मी लॉजिकला जाणार, लॉजिकच्या बेसवर नाही सुटला तर मी ट्रिकला जाणार. बरोबर. आता वरचा प्रश्न आणि हा प्रश्न याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, तुम्हाला कीवर्ड्स मिळालेले आहे. म्हणून काय मित्रांनो, हे तुमचं उत्तर, हे उत्तर आहे. आणि असंच असते. आता असा प्रश्न नका विचारू की असं कसं असते. असंच असते. लागलं तर मागच्या 2-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर पाहून घ्या. डिग्री दिली जाते कारण भौतिकशास्त्रज्ञ आहे ना. ठीक आहे, चला. बघा, टोकियो 2020 म्हणजे प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय 1 अवनी लेखरा, दुसरा भाविना पटेल, तिसरं एकता भ्यान, चौथा कशिश लाकरा. आता तुम्हाला हे दिसतंय लाकरा, लेखरा, हे का आहे? कारण कन्फ्युजन पाहिजे. उत्तराला कन्फ्युजन द्यावेच लागणार. आणि का द्यावे लागणार? सिमिलर टाईप का टाकतात? कारण तुम्ही किती प्रिसाईज आहे तुमच्या डिसिजनवरती हे बघण्यासाठी. ठीक आहे, ॲक्च्युली नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, बट यस, अशा गोष्टी लक्षात ठेवा जिथं तुम्ही कन्फर्म आहे. आता मागं एक क्वेश्चन आहे, धृती बॅनर्जी आणि दृष्टी बॅनर्जी असा प्रश्न आहे. मग धृती आहे का दृष्टी आहे? तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तुम्ही 100% माहीत पाहिजे की अरे हां, मी शुअर आहे इथं, मी इथं शुअर आहे. ठीक आहे, आपलं उत्तर 1. कन्फ्युजन आयोग देणार. उत्तराच्या आजूबाजूच्या गोष्टी टाकते आहे. चल, आता इथं जर आपण म्हटलं की बाबा कन्फ्युजन देन आन्सर, तर हे चुकणार. कारण की आपण काय करतो, कन्फ्युजन देन आन्सरला जातो ना. ठीक आहे, सिमिलर ऑप्शन आहे लेकरा लाकरा. जरी तुम्ही असं बघितलं तरी हे तुमचे 2 पर्याय एलिमिनेट होतात. म्हणजे तुम्ही 50-50वर आलात. काय मित्रांनो, 50-50वर येणं खूप गरजेचं आहे. ज्याही वेळेस आपण एखादा क्वेश्चन सॉल्व करतो, जर तुम्ही त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करताय, ठीक आहे, तर त्या एक्झामला सहजासहजी, म्हणजे एवढंही इझी नाही आहे MPSC, पण MPSCला कोण हवं आहे की ॲट द सेम टाईम स्पॉन्टेनियस आन्सर कोण किती प्रेझेंट आहे एक्झाममध्ये ते बघायचं आहे. ठीक आहे, आपलं उत्तर पहिलं. चला पुढचं काय, प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना, काय ऋण योजना म्हणजे त्यांना ऋण देण्यात येते, योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. आता पहिली आहे सहानुभूती. आता योजनेचं नाव पाहिजे ना काहीतरी, योजनेचं नाव पाहिजे काहीतरी. म्हणजे योजनेचं नाव दिले त्यांनी, काय दिले, सहानुभूती योजना. ठीक आहे, आगे बढो योजना. आता कोणासाठी आहे, येरवडा म्हटलं ना, मध्यवर्ती कारागृह, मग महाराष्ट्रात आहे. हिंदी नाव जनरली येईल का, हिंदी नाव येईल का? शक्यतोवर येणार नाही. म्हणजेच काय, हा एलिमेंट झाला. पुढचं बँक फॉर प्रिझनर्स, इंग्लिश येईल, येणार नाही. कारण योजनेचं नाव पाहिजे, योजनेचं नाव पाहिजे. कारण आपण त्यांचा उल्लेख नाही करू शकत.
त्यांना आपल्याला गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करते. म्हणजेच काय, असा योजनेचा भाग त्यांच्यासाठी उभा केला जातो, अशी फंडिंग उभी केली जाते की त्यांना सहानुभूती मिळणार पाहिजे, त्यांना सपोर्ट मिळायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचं काय, जिव्हाळा योजना. आता सहानुभूती आणि जिव्हाळा जवळजवळचे शब्द आहेत, बरोबर, जवळजवळचे शब्द आहेत, ऑलमोस्ट सिमिलर वाटत आहेत. आपण काय करणार, सिमिलर वाटतंय ना, सिमिलर ऑप्शन आहे. पहिले काय, कन्फ्युजन आलं, देन आन्सर आलं, म्हणजेच काय, हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो, असं आयोग करतंय, परंतु हे दोन पर्याय तर तुम्ही एलिमिनेट करणारच. ठीक आहे, हे दोन पर्याय तुम्ही एलिमिनेट 100% करणार आणि करावे लागतील, कारण तो पार्ट आहे एक्झामचा. ठीक आहे, चला आपलं उत्तर जिव्हाळा योजना. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण अशा पद्धतीने जर तुम्ही एक्झामला टॅकल करत गेले तर 50-50 पर्यंत जरी आले ना तरी भरपूर आहे, तरी भरपूर आहे. आता ज्याला माहीत आहे, ज्याने वाचलेलं आहे, नॉलेज बेस आहे, ज्याने वाचलेलं आहे, तो 100% जिव्हाळ्याला जाणार. परंतु ज्यांनी व्यवस्थित नाही वाचले, कन्फ्युजन ज्यांच्या डोक्यात आहे, तिथं सहानुभूती हा शब्द तर टाकतीलच ना. ते सहानुभूती आहे का जिव्हाळा आहे, कन्फ्युजन डोक्यात टाकणारच आहे. चला प्रश्न क्रमांक 5 काय, ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये अवयवदान करायचे आहेत. ठीक आहे, अवयवदान करायचे आहेत आणि प्रत्यारोपण, ठीक आहे, प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे, भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. आता याच्यासाठी काही गोष्टी मॅटर करतात. सर्वात पहिले काय, लोकसंख्या. लोकसंख्येच्या हिशोबाने आपण 5व्या क्रमांकाला राहणार आहे का, नक्कीच नाही, नक्कीच नाही. आता लोकसंख्येच्या हिशोबाने आपण 5व्या नंबरला जाणार नाही. दुसरा घटक काय, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अवेअरनेस म्हणतो आपण. तिसरा पार्ट अवेअरनेस. आपल्या गावाकडे अजूनही रक्त द्यायला घाबरतात, हां, भितात लोक, हां भितात. तर अवयवदान तर खूप दूरची गोष्ट आहे. परंतु आपल्या जवळपास लोकसंख्या असणारा देश कोणता, लेट्स सपोज असं आपण म्हणू चायना. चायना जवळपास आहे, आपल्यापेक्षा डेव्हलप्ड आहे, बरोबर. म्हणजेच काय, प्रथम तर आपण येणार नाही फॉर शुअर. का, तर अवेअरनेस कमी आहे, अवेअरनेस नाही आहे, म्हणून काय झालं, हा पर्याय गेला. प्रथम येणार नाही, कारण आपण लोकसंख्या घटक पहिले घेतला ना, जेवढी लोकसंख्या तेवढं हा कार्यक्रम चालणार, कारण लोकसंख्येवरच कार्यक्रम आहे ना हा अवयवदान आणि प्रत्यारोपण. एक पहिला लोकसंख्या, दुसरा आलं अवेअरनेस, तिसरा आहे इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे ना. अशा गोष्टी जर बघितल्या तर आपण पहिल्या नंबरला येणार नाही, पण 5व्या नंबरपर्यंत जाणार नाही. म्हणजे काय झालं, तुम्ही 50-50 पर्यंत आले. तुम्ही काय केलं, तुम्ही जरी नाही वाचले तरी तुम्ही 50%वर आले. तुमचा 50%चा हा जो तिढा आहे हा सुटला. म्हणजे पहिले आपण नाही, पण 5वी तर बिलकुल नाही. म्हणजेच काय, 2 किंवा 3. आता जे काय तुम्हाला हिट करायचं ते करा. परंतु हे दोन अशा पद्धतीने, याला म्हणतात आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचा. अभ्यासाला दिशा देणं गरजेचं आहे. अभ्यास फक्त पुस्तकातच आहे असं नाही, इतरही गोष्टी आहेत. आणि मी हेही म्हणतो की इतर गोष्टीच करा, पुस्तकं नाही, तर हे चुकीचं ठरणार. म्हणून मी नेहमी म्हणतो, सर्वात पहिले तुमचं नॉलेज, जो आपला KLT फॉर्म्युला आहे, भरपूर गाजला आहे तो. ठीक आहे, सो KLT व्हॉट इट मीन्स, नॉलेज, लॉजिक अँड ट्रिक्स. सर्वात पहिले नॉलेजने प्रश्न सोडवायचा. नाही बसत आहे, लॉजिकला या. नाहीच बसत आहे तर मग चला ट्रिक्स. शेवटचा पर्याय ट्रिक्स असतो. आणि नॉलेज आणि ट्रिक्समध्ये लॉजिक आणि ट्रिक्समध्ये खूप फरक आहे. जर समजलं तर असं आहे की ट्रिक्स म्हणजे काय, ट्रिक्स असतात पॅटर्न्स. ठीक आहे, लॉंगेस्ट, ब्रॅकेटवाले हे पॅटर्न्स आहेत. पूर्ण नाव देणं हे पॅटर्न्स आहेत. पण लॉजिक काय असते, हे लॉजिक असते. हे लोकसंख्या जर मी हे केलं, याला लॉजिक म्हणतात. ठीक आहे, आपलं उत्तर 3, तिसऱ्या नंबरला होता, कारण हा करंटचा प्रश्न आहे. ठीक आहे, 2021चा पेपर आहे, सॉरी 22चा, गट कचा. तरी आपण काही ना काही एक जरी एलिमेंट करता आला ना तरी भरपूर झालं. आता बघा,
हा प्रश्न बघ, प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतोय? बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय म्हटलंय? लेखक. आता आपल्याला काय कीवर्ड मिळाला इथं? लेखक. म्हणजेच काय? पुरुष पाहिजे. त्यांनी म्हटलं लेखिका म्हटलं का, किंवा लेखक स्लॅश लेखिका केलं का? नाही. मग यामध्ये लेखिका कोण आहेत? अरुणिमा सिन्हा. म्हणजेच काय? हा पर्याय नाही आपला, हा पर्याय नाही फॉर शुअर. काय झालं? तुम्ही एक एलिमेंट केलं मित्रांनो, ठीक आहे. म्हणजेच काय? तुम्ही उत्तराच्या एक पाऊल जवळ आले. अजून एक जरी एलिमेंट करता आलं तुम्हाला, एका कीवर्डने हे एलिमेंट होते, एका कीवर्डने. म्हणजेच अभ्यास तर तुमचा आहेच, प्लस अशा गोष्टी ज्यांच्याने तुमचा एक 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 मार्क वाढत जातो ना, त्याला लॉजिक म्हणतात, त्याला ट्रिक्स म्हणतात. ठीक आहे. हा कीवर्ड तुम्ही बघितला, इथं काय म्हणतो? लेखक म्हणतो. इथं ठीक आहे, त्यांनी ऑथर दिलेलं आहे, ठीक आहे. बट इथं ट्रान्सलेट करताना लेखक स्लॅश लेखिका, नाव इथं काय आलं? अरुणिमा सिन्हा. हे काय एलिमेंट करणार? डन. तुमचं उत्तर आहे नीम्स दहीपुर्जा, हे तुमचं उत्तर आहे. बट स्टील एक एलिमेंट करता यायला पाहिजे, ठीक आहे. हे तुमचं लॉजिक बिल्ड करण्यासाठी. चला पुढे. प्रश्न क्रमांक 7 बघा. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? अमृत सरोवर म्हणतोय. अमृतचं फॉर्म काय होतं? लिक्विड. आपण बघितलं असेल जे आपण सिरियल बघायचो अगोदर, की ते 2 राक्षस देवांमध्ये शिरतात आणि अमृत प्राशन करतात, बरोबर? तसं पाहिलं होतं आपण सिरियलमध्ये, बरोबर? म्हणजेच त्याचा फॉर्म काय? लिक्विड. इथं लिक्विड कोणतं आहे? जलसंधारण. दिसतंय जल. वायू आहे का? नाही. मृदा? नाही. मत्स्यपालन? विशेष नाही. सरोवर हे आपले कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड आहेत. बघा, अभ्यास तर माझा आहेच हो, अभ्यास माझा आहेच. बट ॲट द सेम मुमेंट जर मी अशा गोष्टी माझ्या डेव्हलप करतोय, तर जो माझा 50 येतोय स्कोअर, जो माझा 50 येतोय, तो 65 जातो ना. कदाचित त्याच्या प्लसही जाईल, कारण हेच 15 प्रश्न आहेत समोरचे तुमच्या पेपरमध्ये, जे तुम्हाला असे सोडवता येईल. आलं लक्षात? म्हणजेच काय? तुम्हाला ह्या गोष्टी डेव्हलप करणं गरजेचं आहे, ठीक आहे. बघा, अशा गोष्टी जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. विदर्भ IAS वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला हे लॉजिक कसं वाटलं. कारण ज्यावेळेस तुम्ही कमेंट्स करता, लाईक करता, शेअर करता, त्याच्याने एक वेगळा आनंद मिळतो आणि एक वेगळं इन्स्पिरेशन मिळते की अजून व्हिडिओ घेऊन यायला. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या वर्षाचे पेपर सॉल्व करायचे किंवा मेन्सचे करायचे तेही कमेंट्समध्ये सांगा, ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 7 आपण बघितले. काय? जलसंधारण. कशावरनं? अमृत सरोवर. अमृत ह्या कीवर्डवरनं. हा कीवर्ड आहे आपला, ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 8 बघूया. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक म्हणजेच योग्य विधाने निवडायची आपल्याला, ठीक आहे. जर इथं काही प्रॉब्लेम असला ना, जर तुम्हाला हे बिनचूक वगैरे अचूक हे जर नाही असा प्रॉब्लेम असला, डायरेक्ट इंग्लिशमध्ये यायचं. काय? करेक्ट विचारतोय, ठीक आहे. करेक्ट विचारतोय. इथं जर काही प्रॉब्लेम असला तर इंग्लिशमध्ये येऊन चेक करून घ्यायचं. चला, ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली. आता इथं तुम्ही एक शब्द बघतायत. काय? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री म्हणजे इथं कोणाविषयी बोललं जाते? दिल्लीची जी विधानसभा आहे, केंद्र सरकार नाही. केंद्र सरकार नाही, दिल्ली सरकार. काही व्यक्तींचा किंवा काही विद्यार्थ्यांचा गैरसमज होईल की हे केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार नाही. तर इथं म्हणतोय मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना कोणी सुरू केली? ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली. वरच्या कीवर्डशी ही गोष्ट जुळते, 100% जुळते. चला, भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? थोडा विचार करा. जर दिल्ली सरकारने योजना चालू केली आहे तर तेवढ्या दिल्लीसाठीच चालू केली असणार, तिथल्या व्यक्तींसाठीच चालू केली असणार, बरोबर. भारताचा कोणताही नागरिक हे करेल का? या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? थोडासा विचार करा. नक्कीच नाही.
कारण काय, एखाद्या राज्याच्या युनियन टेरिटरीची ही योजना आहे. आता माझी लाडकी बहीण योजना, ठीक आहे, ही आली. आता ही फक्त महाराष्ट्रातल्या स्त्रियांसाठी आहे का? नाही, नक्कीच महाराष्ट्रातील ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आली. आता जर एखादी व्यक्ती जर UP, बिहार किंवा तामिळनाडू इतर राज्याचे आहेत, इतर युनियन टेरिटरीचे आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे का? नक्कीच नाही, कारण त्यांचं महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही आहे. बरोबर, म्हणजेच ही योजना कुठं चालू केली गेली? दिल्ली सरकारद्वारे. आता याच्यामध्ये गफलत होऊ शकते फक्त, परंतु इथं जर तुम्ही नाव बघितलं तर मुख्यमंत्री आहे. म्हणजे काय, हे करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला एक माहिती आहे का, A आणि B सोबत असणार नाही. A आणि B सोबत असणार नाही. कुठं कुठं आहे A आणि B? बघा इथे. कुठं आहे अजून? हे वरीलपैकी सर्व इथं आहे. बरोबर. आता माझी रेस कशामध्ये? C तर करेक्ट आहे. C तर करेक्ट आहे. A आणि B, A आणि B. आता ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रीम शब्द आलाय. कोणता? कोणताही नागरिक. हा एक्स्ट्रीम आहे. हा एक्स्ट्रीम आहे. प्लस हा आपल्या कीवर्डशी, म्हणजे जे दिलं आपल्या प्रश्नामध्ये त्याच्याशी जुळत पण नाही. मुख्यमंत्री म्हणतोय, तिथं जर प्रधानमंत्री असतं तर मग संपूर्ण देशासाठी असतं. संपूर्ण देशासाठी भारताचा कोणताही नागरिक मग ती स्कीमचा फायदा घेऊ शकला असता. परंतु इथं काय नाही आहे तसं. मुख्यमंत्री. ठीक आहे, A आणि C आपलं उत्तर. कुठे आहे? 2 नंबर. विषय मिटला. आपल्याला योग्य विचारलं ना, A आणि C. समजलं. सर्वच अभ्यास तुमच्या पुस्तकातून येणार नाही. काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऑन द स्पॉट तिथंच डिटेक्ट कराव्या लागतात आणि निर्णय घ्यावे लागतात. म्हणून याचा जो सराव आहे तो इथंच करून घ्या. ठीक आहे, त्यासाठीच आपण आपली ब्रह्मास्त्र बॅच लॉन्च केलेली आहे. आणि सर्वांना माहिती आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईन केली आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. यूट्यूबला काही सेशन घेतोच आहे मी. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही बॅच कंप्लीट करणार त्यावेळेस तुमच्यामध्ये बदल दिसतील. आणि तुमचे जर कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना एक वेळेस विचारा ज्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला आयडिया येऊन जाईल नेमकं काय चालू आहे. चल, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9 बघा. काय म्हणतो? राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान. काय म्हणतो? ओरांग. हे नाव बघा, ओरांग. हा आपला कीवर्ड. काय झालं? हा आपला कीवर्ड आहे, ओरांग. प्रश्न क्रमांक 9. राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे? आता आंध्र प्रदेशमध्ये असं नाव असू शकते का? नक्कीच नाही. कर्नाटक? नक्कीच नाही. आसाम आणि उत्तराखंड? विशेष नाही. काय राहिलं? आसाम. आपला जरी अभ्यास असला तरी ठीक आहे. हे बघ, तुम्हाला जर पाठ आहे सो विच इज व्हेरी वेल अँड गुड. परंतु ओरांग हे नाव ऐकताच तुम्ही हे 2 पर्याय एलिमिनेट करायला पाहिजे, असं माझं मत आहे. ज्याचं व्हिजन थोडं बहुत डेव्हलप आहे तो नक्की पहिले हे करणार. आणि ज्याचा अभ्यास ॲव्हरेजपेक्षा वर आहे तो तर 100% आसाम करणार. ठीक आहे, इझी पीक आहे, एवढं काही हार्ड नाही. आता काही विद्यार्थी असं म्हणतील की सर 1 तासामध्ये हे सुचत नाही. आता जर प्रॅक्टिस केली तर का नाही सुचणार? प्रॅक्टिस केली तर का नाही सुचणार? चल बघा. योग्य कथन ओळखा. भारत मध्य आशिया शिखर परिषद. पहिली भारत मध्य आशिया शिखर परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली. ठीक आहे, पेपर आपला कोणता आहे? 2022चाच आहे, गट क. ठीक आहे, म्हणजेच काय, करंट अफेअरचा प्रश्न आहे. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्ये या शिखर परिषदेत उपस्थित होती. आता तुम्हाला जर मध्य एशियामध्ये कोणकोणते देश आहेत हे जर माहीत असलं तरी ठीक आहे. परंतु माझ्या मते काय माहिती आहे का, आता हा वन लाईनर क्वेश्चन आहे का मल्टी लाईनर आहे? हा मल्टी लाईनर आहे. आता तुमचं कोणतं नॉलेज चेक केलं जातं आहे मला सांगा. आपण गट क चा पेपर देतोय, बरोबर. मग आपल्याकडनं अपेक्षित आहे का की ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे आपण पाठ करू? 2-2 नावं पाठ. मध्य एशियामध्ये भरपूर देश आहेत, परंतु आपल्याकडनं अपेक्षित आहे का की हे नावं पाठ ठेवा तुम्ही? नक्कीच नाही. आपल्याकडनं अपेक्षितच नाही की हे पाठ ठेवा. म्हणून काय, आम्ही देतोय ना, मग हो म्हणणार ना, नाही कशाला म्हणतोय? आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे,
याच्यामध्ये जर बघितलं तर कुठे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे का? कुठे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे दोन्हीच्यामध्ये? नाही. कुठे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे? म्हणजे असं दिलंय का फक्त ही दोनच गणराज्य सामील होती असं दिलंय का? नाही. म्हणजेच काय? किंवा असं दिलंय का ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान ही समाविष्ट नव्हती? निगेटिव्ह दिलंय का? नाही ना. निगेटिव्ह आहे ना एक्स्ट्रीम आहे. म्हणजेच काय? सब गुड आहे. हे तर कधी करू नका जोपर्यंत तुम्ही कन्फर्म नाही ना करू नका. ए आणि बी हे तुमचं उत्तर आहे. बघा जास्त ओव्हर थिंकिंगमुळेही प्रश्न चुकतात. म्हणजेच ज्याचा अबोव ॲव्हरेज अभ्यास आहे ना त्याला एक घटक तर नक्की कळणार की माझ्याकडनं आयोगाला काय अपेक्षित आहे. पेपर कॅटेगराईज करणं शिका. कसं? अपेक्षित आणि अनपेक्षित. आता लेट्स सपोज ॲमेझॉन जंगल आहे बरोबर. तिथे एखादी प्रजाती सापडली जी की प्लास्टिक खाते आणि पाणी रिलीज करते बरोबर. तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे का की तुम्ही तिचं नाव पाठ ठेवा? आयोग बाय डिफॉल्ट देईल तुम्हाला ते नाव, परंतु तुम्ही त्याला नाकारणार ना तर ते चुकीचं राहील. तुम्हाला त्यांना होच म्हणावं लागेल कारण त्यांची अपेक्षा नाही की ते नाव तुम्ही पाठ करा. भाईने बोला करणे का तो करणे का असं असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 11. आता हा मी जसं नेहमी म्हटलं नाव ठीक आहे. अभ्यास जर आता त्यावेळेचा तर एकदम सोपा प्रश्न आहे. प्रत्येक अपेक्षितमध्ये म्हणजे प्रत्येक पुस्तकामध्ये करंटच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. मे 2022 नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली होती? सुमन बेरी. आता इथं काय दिलंय बाकीची नावं बघा आणि इथं बघा सुमन के बेरी म्हणजे इन डिटेल दिलंय. ठीक आहे. सोपं आहे. काही एवढं काही हे नाही करायचं. आता ह्या प्रश्नाला फक्त व्यवस्थित बघा. 12 नंबरचा प्रश्न व्यवस्थित बघा. ठीक आहे. कारण आपली जी 2024ची ग्रुप सी झाली होती त्याच्यामध्येही असाच प्रश्न काही फॉर्म झाला होता. तो मी एक्सप्लेन केलेला आहे. ग्रुप सीचं ज्यांनी लेक्चर बघितलं आपलं ते व्यवस्थित चेक करून घ्या काय आहे. तर बघा खालीलपैकी कोणती संस्था. आता काय म्हटलंय? संस्था म्हटलंय. इथं काय म्हटलंय? संस्था. इथं काय विचारतात? ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणतो की PYQ व्यवस्थित करायचे. PYQ व्यवस्थित करायचे. आणि त्यासाठी आपण काय केलंय माहिती आहे का? आपण आपलं एक PYQचं 1 लाइनर पुस्तक आणलेलं आहे. 2011 पासून तर 2025 पर्यंत जेवढेही राज्यसेवा गट ब गट क ह्या सर्वांचे पूर्व मुख्य सर्वांचे जेवढे क्वेश्चन्स आले त्याला 1 लाइनर स्वरूपामध्ये इन डिटेल व्यवस्थित मांडणी करून आपण ही पुस्तक आणलंय. नोट्स आहे. एकदम क्विक रिव्हिजन होतं याच्याने PYQचं. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्या. भरपूर साऱ्या स्टोअरमध्ये पुण्यामध्ये अमरावतीमध्ये इतर ठिकाणी अवेलेबल आहे किंवा तुम्ही अकॅडमीला कॉल करूनही बुक करू शकता. ॲपवर जाऊनही करू शकता. फक्त काय माहीत आहे का शॉर्ट नोट्स असतात ना तसं समजा. म्हणजे तुम्हाला आता ते मोठमोठे ठोकळे पाठ करायला बसायची गरज नाही. शॉर्ट नोट्स आहे. क्विक शॉर्ट बट स्वीट अशा. ठीक आहे. 2011 पासून ते 2025 पर्यंत हे सर्व प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर सर्वांनी याचा लाभ घ्या. आणि PYQ मस्ट आहे. तुम्हाला तर माहीत आहे PYQ एकदम RBC सारखं काम करतं आहे शरीरामध्ये. ठीक आहे. ऑक्सिजन पोहोचवते. चला आता प्रश्न क्रमांक 12 आपण बघतोय. त्याच्यामध्ये काय दिलंय ते बघा व्यवस्थित. काय म्हणतोय? खालीलपैकी कोणती संस्था विचारली ना मला. इंग्लिशमध्ये काय म्हणतोय? ऑर्गनायझेशन. हे लक्षात ठेवा. हा आपला कीवर्ड आहे. कोणती संस्था शालेय मुलांसाठी कोणासाठी? शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम युवा विज्ञानी कार्यक्रम म्हणजे युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे. विशेष कार्यक्रम आहे. विशेष कार्यक्रम आहे. चला आता इथं काय म्हणतो? युनिसेफ संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपत्कालीन निधी म्हणजेच काय म्हणतोय? इथं म्हणतोय एमर्जन्सी फंड. मी फंड विचारलंय का प्रश्नामध्ये? मी काय विचारलंय? ऑर्गनायझेशन. मी ऑर्गनायझेशन विचारले मग मला ऑर्गनायझेशनच पाहिजे उत्तरामध्ये. इथं काय? भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. मी सेंटर विचारलंय का? मी ऑर्गनायझेशन विचारलंय. बरोबर. ठीक आहे.
आता इथं म्हणतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बाबा इथं मला हा शब्द मिळाला, म्हणजेच काय, माझा पहिला आणि दुसरा पर्याय एलिमिनेट झाला. कशामुळं? फक्त एक कीवर्डमुळे. मला नाही माहीत हे काय आहे, तर हे काय, मला थोडासा नॉलेज नाही त्याविषयी, मी वाचलेलं नाही आहे. परंतु मला हा शब्द दिसला, संस्था, जो इंग्लिशमध्ये ऑर्गनायझेशन म्हणतो, तर मी तो लगेच पिक केला माझा कीवर्ड आणि मी इथं आलो की माझे 2 पर्याय मी एलिमिनेट करून टाकले. मग आता काय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, 2 पैकी एक. आता भरपूर महानुभाव काय करतील माहिती आहे का, लॉंगेस्ट आहे सर, लॉंगेस्ट आहे. अरे ती ट्रिक आहे बाळा, ती ट्रिक आहे. ठीक आहे. आता मला सांगा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांचा हा कोणता कार्यक्रम आहे? विशेष कार्यक्रम. हां, आणि इथं काय म्हटलंय, यंग सायंटिस्ट, नवीन सायंटिस्ट जनरेट करत आहे. कशासाठी? इस्रोला लागतील ना यंग सायंटिस्ट, इस्रोला लागतील ना यंग सायंटिस्ट. म्हणजेच काय, शालेय मुलांसाठी विशेष कार्यक्रम कोण जनरेट करत आहे? इस्रो करत आहे. ठीक आहे. या एका शब्दावरनं आपण एलिमिनेट केलंय आणि हा उत्तरापर्यंत आपण पोचलो. आलं लक्षात? म्हणजेच तुम्हाला एक पाऊल पुढे जायचं आहे. आतापर्यंत आपण 12 प्रश्न बघितले, तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि ज्यांनी आपले अगोदरचे व्हिडिओ नाही बघितलेत त्यांनी यूट्यूबला जाऊन विदर्भ आयचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती बघा. मी कंबाईनच्या ग्रुप बी ग्रुप सीचे व्यवस्थित व्हिडिओ एक्सप्लेन केलेत. ठीक आहे. चेक करा आणि त्यानंतर ठरवा की ब्रह्मास्त्र बॅच घ्यायची का नाही. ठीक आहे. तुम्ही जर घ्याल तर मला माहीत आहे, ज्यांनी घेतली आहे किंवा तुमचे जे जवळचे विद्यार्थी असतील, जवळचे मित्र असतील, त्यांना एक वेळेस विचारा. चला पुढे घेऊ. प्रश्न क्रमांक 13. हानिकारक कायदे हटवा. ठीक आहे. हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा, ही कोणत्या दिवसाची थीम? म्हणजेच काय आहे, तुम्हाला त्या थीममध्ये असं शोधायचं आहे की मला एक एलिमिनेट करायचं आहे, याच्यामधून मला एलिमिनेट करायचं. आता याच्याविषयी कशाविषयी बोललं जातं आहे? कायद्याविषयी बोललं जातं आहे. ठीक आहे. हा कायदा आहे, इथं पण कायदा काय म्हणतो, हानिकारक कायदे, असे कायदे ज्याच्याने हानी पोचते. कशाला? माणुसकीला. म्हणजेच मला सांगा, जागतिक एड्स दिवस असेल का? विशेष नाही. चला, काय, सशक्त करणारे कायदे बनवा. सशक्त, कोणाला सशक्त करायचं आहे? सर्वांना सशक्त करायचं आहे. परंतु जर तुम्ही इथं पर्याय व्यवस्थित बघितले, तुम्ही हा जागतिक एड्स दिवस कट केला. आता चला, शून्य भेदभाव दिवस समजू शकतो, असू शकते. चला, जागतिक समता दिवस आणि जागतिक सामाजिक न्याय दिन. आता इथं म्हणतोय, इथं दिवस म्हणतोय, इथं दिवस म्हणतोय, इथं दिवस म्हणतोय आणि इथं म्हणतो दिन. असं कसं काय? विशेष नाही, दिवसच यायला पाहिजे ना, सामाजिक न्याय दिवस. परंतु हे चुकीचं आहे, त्याला काही फरक नाही पडत. दिन असं का दिवस असोत, हे चुकीचं आहे. मग म्हणजे काय, तुमचे 2 पर्याय गेले, तुम्ही काय राहिलं, तुम्ही आले 50%वर. सर अँड मॅम, यू आर नाव ऑन टॉप. 50%वर आले तुम्ही. आलं लक्षात? जर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाला टॅकल करण्याचा प्रयत्न करतात ना, टॅकल करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. आता ही माझी पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगतोय. जर मला काही नाही माहीत तरी मी 50%वर आलो. आता ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्ही ठरवणार. आता जर तुम्ही म्हटलं की सर सिमिलर ऑप्शन, कन्फ्युजन देणं आन्सर, तर हे सिमिलर पर्याय आहेत का? शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक समता दिवस हे सिमिलर आहे? नाही, हे सिमिलर थोडी आहे. याचं उत्तर शून्य भेदभाव दिवस आहे. ठीक आहे. तुम्हाला साध्या, सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने मी सांगतोय, फक्त तुम्हाला अप्लाय करायच्या गोष्टी. 50%वर तुम्ही आले, खुश राहायचं. कारण जिथं काहीच येत नव्हतं तिथं तुम्ही 50%वर आले. हा प्रश्न चुकला ना तरी काही एवढं गम नाही आहे, कारण तसंही तर तुम्हाला नाही माहीत आहे. परंतु तुम्ही 50% एलिमेंट केला, विच इज गुड. चला, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 14. आता हा सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न होता त्यावेळेस. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ. ठीक आहे. डॉक्टर एस सोमनाथ होते त्यावेळेस, झाले होते अध्यक्ष.
सोपा प्रश्न आहे. हां आता चला या प्रश्न क्रमांक 15 व्यवस्थित वाचा. काय म्हणतो, पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली. हां कोणती मोहीम. काय म्हणतोय, which operation was launched by the Punjab's Excise Department in 2020 to curb illicit liquor trading related crimes. ओके, आता इथं सर्वदूर ऑपरेशन्स दिलेले आहेत. मग मला सांगा, पंजाब उत्पादन शुल्क आहे, प्रहार हे नाव मराठी वाटतंय. प्रहार येऊ शकते का? चान्सेसच नाही. म्हणजे काय, एलिमिनेट. आता ऑपरेशन ब्लॅक कोब्रा, ऑपरेशन ब्लॅक बुल, ब्लॅक बुल हे नाव थोडी येणार आहे, ब्लॅक बुल थोडी नाव येते. हे नाव का दिलेत, कारण अशी नावं तुम्हाला माहीत असतील, अशी नावं ब्लॅक ही नावं तुम्हाला माहीत असतील. बट दिस इज द नेम अँड दिस इज द ऑपरेशन, ऑपरेशन रेड रोज. परंतु माझा हेतू एक होता की ऑपरेशन प्रहार हे एलिमिनेट व्हायला पाहिजे. हा एलिमिनेट व्हायला पाहिजे, कारण मिळता जुळता कोणाशी आहे, मराठी शब्द वाटतोय. ठीक आहे, मराठी शब्द वाटतोय. आणि इथं काय आहे, पंजाब पोलीस म्हणतोय. ऑपरेशन ब्लॅक कोब्रा, हे बघा, हे ब्लॅक बुल तर हे तर येणारच नाही, तुम्हाला माहीत आहे, हा संबंधच नाही. परंतु काही काही विद्यार्थी करतील, एखाद्या याला रेड रोज नाव देणं. ठीक आहे, ऑपरेशन्स, असे ऑपरेशन्स तुम्ही शक्यतोवर पाठ करणं थोडंसं गरजेचं असते, कारण नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहेत, तर तसं व्हायला पाहिजे. बट येस, समवेअर समहाव तुम्ही एक पर्याय जरी कट करतायत तरी ठीक आहे. ठीक आहे, चालेल. सो हे 15 प्रश्न आपण घेतले. हा आपलं पहिलं सेशन आहे. आपण अजून असे 15 करून जी एसचे सर्व क्वेश्चन घेणार आहोत. 2022चा गट क चा पेपर आहे. तरी तुम्हाला आवडलं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करा. कमेंट्स तुम्ही जेवढ्या करणार तेवढं मला इन्स्पिरेशन मिळते की नेमकं कसं विद्यार्थ्यांची अभिप्राय आहे, त्यांना कोणत्या गोष्टी कठीण जात आहेत, कुठं कन्फ्युजन आहे, काही डाऊट्स आहेत, तर ते मला व्यवस्थित सांगा. ठीक आहे. आणि रेग्युलर बेसिसवरती आयोगाचे क्वेश्चन पेपर चाळत राहा, ज्याच्याने काय होईल, तुमचं तेवढं नॉलेज वाढेल. दुसरं म्हणजे जी आपली बॅच आहे ब्रह्मास्त्र, कंबाईनसाठी आहे, एक वेळेस नक्की लाभ घ्या. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ IAS. थँक्यू सो मच.